वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंडळी, आपला देश हा मातृभक्तांचा देश आहे. या देशाची संस्कृती ही मातृसंस्कृती आहे. परंतु माता या शब्दाची व्याप्तीसुद्धा आपली तशीच विशाल आहे. जन्मदात्री माता, मानलेली माता, दुग्ध माता, गोमाता, गंगा माता, भारत माता अशी विविध रूपं आपण मातेची आपणाला आकर्षित करतात. आपण त्या प्रत्येक रूपावर भर भरून प्रेम करतो, कारण आपला मंत्रच आहे मातृदेवो भव. आणि त्यामुळे इथे रामायण घडलं ते सुद्धा आईच्या इच्छापूर्तीसाठी, महाभारत घडलं ते सुद्धा मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी. एवढंच नव्हे तर शून्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं ते सुद्धा मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी. हजारो देशभक्तांनी प्राणार्पण केलं भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, ते सुद्धा या भारत मातेवरच्या प्रेमापोटीच. आणि त्यामुळे या अखिल विश्वाची जननी जगन्माता भगवती तिचं स्तवन करून मग आपल्या विषयाकडे वळूया. जगद्गुरु शंकराचार्य तिचं स्तवन करताना म्हणतायत, ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते रम्यक पर्दिनी शैलसुते. मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे. कलियुगाचा प्रारंभ होण्यापूर्वी प्रजापिता ब्रह्मदेव महाविष्णूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की कलियुग सुरू होताच या विश्वामध्ये तामसी अन्न, विविध प्रकारची व्यसनं, षड्रिपूंचा अतिरेक यामुळे कली माणसाचं जीवन असह्य करणार आहे, त्यांना जगणं कठीण होणार आहे. त्यावेळी महाविष्णू म्हणाले की तुम्ही चिंता करायची गरज नाही, मी लवकरच कृष्णावतार घेऊन अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं, माणसाचं आचरण कसं असावं याबद्दल त्यांना आचरण करून, स्वतः आचरण करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. उपासनेमध्ये भक्ती मार्ग हा कसा परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंत आपणाला उपयोगी पडतो. परमेश्वरावर प्रेम कसं करावं हे प्रेमयुक्त भक्ती आणि भक्तियुक्त प्रेम मी सगळ्या माणसांना सांगणार आहे. तेव्हा ब्रह्मदेव आश्वस्त झाले. आणि आपणाला माहिती आहे सध्याच्या जगाचं वर्णन करताना आपली ज्ञानोबा माऊली काय म्हणते, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाहे पा दूध पवित्र आणि गोड त्वचेची या पदराड परी दूध सांडून गोचिड अशुद्धचे सेवी तैसा हृदया माझी असता राम, तैसा हृदया माझी असता राम भ्रांताशी काम विषयावरी. हृदयामध्ये हा राम, साक्षात राम प्रभू रामचंद्र असताना सुद्धा आपण विषयामध्ये एवढे मग्न झालेलो आहोत. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की माणसाने कसं जगायचं, कारण परमेश्वराची जागा आता पैसा घ्यायला लागलाय, पैसा हाच परमेश्वर व्हायला लागलाय. आपला मंत्र आपल्याला माहिती आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. हा मंत्र आता बदललाय कलियुगामध्ये. दुड्डूर ब्रह्मा दुड्डूर विष्णू दुड्डूर देवो महेश्वरः दुड्डूर साक्षात परब्रह्म
तस्मै श्री दुड्डवे नमः. पैसाच हा परमेश्वर झालेला आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला म्हणती बैसा बैसा. तो कसाही मिळू दे, कसाही मिळू दे, पैसा हेच माणसाचं मोठेपणाचं लक्षण झालेलं आहे. आणि म्हणून पैशाची मर्यादा कितपर्यंत असावी, पैशाचा विचार माणसाने कुठपर्यंत करावा, हे शिकवणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. अध्यात्मशास्त्र हे शब्द ऐकले की आपल्याला फार काहीतरी वेगळं वाटतं, पण अध्यात्मशास्त्राची सोपी व्याख्या सांगितली आहे. मी कोण आहे याचा अभ्यास करणं म्हणजे अध्यात्म आहे. मी कोण आहे. आणि आपणाला सुदैवाने आपल्या देशामध्ये अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे साधुसंत आपणाला भेटतात, त्या साधुसंतांनी आपणाला मार्ग दाखवलेला आहे की माणसाचं जीवन कसं असावं. आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशाचं असं आहे, रामकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. रामकृष्ण ही आपली केवळ दैवत नाही आहेत, हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. आपल्या देशाच्या संविधानानं, घटनेनं त्यांना राष्ट्रपुरुषाचा सन्मान दिलेला आहे. आणि त्यामुळे या दोन्ही महाभावांनी नर करणी करे तो नर का नारायण कैसे हो सकता है, हे आपल्या आचरणातून दाखवलेलं आहे. प्रभू रामचंद्र 12 कलांनी युक्त असलेला हा महाविष्णूंचा अंशावतार आहे. आणि त्या प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. याचं कारण त्यांनी प्रत्येक कृती करताना धर्माला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि आपण परिघावर आहेत. त्यांनी प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक घटनेला सामोरं जाताना धर्म काय सांगतो, धर्माची मर्यादा काय, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो. आदर्श राजा कसा असावा, आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श पती कसा असावा, आदर्श मित्र कसा असावा, एवढंच नव्हे तर आदर्श शत्रूसुद्धा कसा असावा, हे आपणाला प्रभू रामचंद्राने शिकवलेलं आहे. एवढं उच्च कोटीचं आदर्श, त्याचं आचरण करणं हे तसं सोपं नाही आहे आपल्यासाठी. म्हणून बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की रामायण हे आकाशातील देवतांचं अनुकरण, देवतांनी अनुकरण करण्यासारखं आहे. आपण रामायण वाचतो, पण बऱ्याच वेळा रामायण वाचल्यानंतर आपण महाभारतच करताना दिसतो. आणि महाभारत म्हटलं की आपणाला महाभारताचा नायक असं ज्याचं वर्णन केलं जातं, असं ज्यांना म्हणता येतं, त्या भगवान गोपालकृष्णांचं स्मरण होतं. भगवान गोपालकृष्ण, ह्या भगवान गोपालकृष्णाची विविध रूपं आपणाला आकर्षित करतात. कधी नंदलाला, कधी कृष्ण कन्हैया, कधी राधाकृष्ण, कधी गोपीकृष्ण, कधी देवकी कृष्ण, किती रूपं वर्णावी. आणि ह्या सगळ्या रूपामध्ये सगळ्यात लोकप्रिय असणारं त्यांचं रूप म्हणजे राधाकृष्णाचं. कारण राधा ही शक्ती आहे त्यांची. राधा ही कृष्णांची मूर्तिमंत प्रतिमा म्हणावी लागेल. कारण तिने भक्तियुक्त प्रेम कसं करावं, अशारीरिक प्रेम परमेश्वरावर कसं करावं, हे तिने आपल्या आचरणातून दाखवलं. म्हणून भक्तियुक्त प्रेम आणि प्रेमयुक्त भक्तीचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे आपली राधाराणी आहे. आणि म्हणून रुक्मिणी लक्ष्मीच्या रूपामध्ये असणारी रुक्मिणीसुद्धा काही काळ कृष्णापासून थोडी दुरावलेली दिसते. राधाकृष्ण हेच त्यांचं रूप सर्व परिचित, सुपरिचित असं आहे. आणि ह्या भगवान गोपालकृष्णाने स्वतःला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे आणि परिघावर त्यांनी धर्म ठेवलेला आहे. आणि असं करताना त्याने आम्हाला शिकवलं की धर्माच्या मर्यादा काय आहेत, धर्माचा विचार कुठपर्यंत आणि कसा करावा, हे त्यांनी आपणाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून भगवान गोपालकृष्ण आपणाला खूप जवळचे वाटतात. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपणाला आपल्या जीवनाचा मार्ग सापडायला लागतो, मार्ग दिसायला लागतो. जीवनाकडे बघण्याची दृष्टी आपणाला भगवान गोपालकृष्णांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या आचरणातून आपणाला दिसते. म्हणून भगवान गोपालकृष्णांना आपण कर्मयोगी म्हणतो. त्यांनी कर्म करण्यावर प्रामुख्याने भर दिलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेली भगवद्गीता
हा तर जगातला एक महान ग्रंथ आहे. जगातले विचारवंत ह्या भगवद्गीतेला आपल्या मस्तकावर धारण करतात. मॅक्स मुलर सारखा एक विचारवंत म्हणतो की सकाळची सूर्याची किरणं जशी चैतन्य आम्हाला प्रदान करतात, तसंच वेद, उपनिषद, भगवद्गीता हे महान ग्रंथ आहेत जगातले. ते आम्हाला जगण्यासाठी एक नवी दृष्टी देतात, जगण्यासाठी एक नवी दिशा दाखवतात. आणि म्हणून भगवान गोपाल कृष्ण आपणाला खूप जवळचे वाटतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा संकटांचा सामना करत माणूस कसा पुढे जाऊ शकतो ह्याचं स्वतःच्या जीवनातून त्यांनी उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यांचा जन्म कौसाच्या कारागृहात झालेला आहे. त्यांचं नाव, त्यांचं बारसं, त्यांना नाव ठेवण्यात आलं ते सुद्धा गर्गमुनींनी कुठे ठेवलेलं आहे? गोठ्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे जन्मापासूनच प्रतिकूल परिस्थिती. त्यानंतर कौसाने पाठवलेले वेगवेगळे असुर, त्यांचा सामना करायचा. आणि असं करताना सुद्धा त्यांनी असं कर्तृत्व आपल्यासमोर ठेवलेलं आहे की नर करे, नर करणी करे तो नर का नारायण कैसे बन सकता है, हे त्यांच्या कर्तृत्वातून आपणाला दिसतं. आणि त्यांची सगळ्यात मोठी देणगी अखिल मानवजातीला ती कोणती असेल तर ती श्रीमद भागवद्गीता. या भगवद्गीतेबद्दल, भगवद्गीता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रणांगणावरती साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रगट झालेली ही भगवद्गीता आहे. पण काही तथाकथित बुद्धिवादी ह्या घटनेवर सुद्धा शंका व्यक्त करताना दिसतात. त्यांचं म्हणणं काय? भगवद्गीता ते पुस्तक, तो ग्रंथ वाचायला आम्हाला 7-8 दिवस सुद्धा कमी पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत. ते वाचताना एवढे दिवस आपल्याला लागतात. आणि असं असताना सुद्धा ह्या भगवद्गीतेवर दोन्ही बाजूला दोन्ही सैन्य लढाईच्या आवेशात उभी आहेत. एवढा वेळ ही तटस्थ कशी राहू शकली? कारण ही युद्धपिपासू दोन्ही सैन्य एकमेकासमोर उभी आहेत. आणि त्या दोन्ही सैन्यांच्या मधोमध भगवान गोपाल कृष्ण गलित गात्र झालेल्या, निशस्त्र झालेल्या अर्जुनाला जीवन कसं जगायचं माणसाने ते सांगतायत. आणि ती भगवद्गीता आहे. परंतु हा वरवर बघितला तर विचार बरोबर वाटतो त्यांचा. कारण एवढी मोठी भगवद्गीता 700 श्लोकांची सांगेपर्यंत, भगवान गोपाल कृष्ण सांगेपर्यंत सैन्य काय करत होतं? हा सर्वसाधारणपणे सगळ्यांच्या मनामध्ये येणारा प्रश्न असू शकतो. पण हे बुद्धिवाद्यांनी भ्रमित करण्यासाठी निर्माण केलेलं जाळ आहे. कारण प्रत्येक माणूस आपल्या कुवतीनुसार विचार करत असतो. इथे भगवान गोपाल कृष्ण हे मूर्तिमंत ज्ञान आहेत, ज्ञानरूप भगवान गोपाल कृष्ण आहेत. आणि श्रवण करणारा कोण? अर्जुन आहे. हा अर्जुन आपल्यासारखा सर्वसामान्य नाही आहे. तो अत्यंत तैलबुद्धी असलेला आहे. एवढंच नाही तर नुसती तैलबुद्धी नाही आहे, भगवान गोपाल कृष्णांचा कृपाशीर्वाद त्याला मिळालेला आहे, दिव्य दृष्टी मिळालेली आहे. आणि असा हा अर्जुन ते ज्ञान ग्रहण करतोय. त्याला कितीसा वेळ लागणार आहे? परंतु जेव्हा वेद व्यासाने हे सगळं ऐकलं तेव्हा त्यांना वाटलं, अरे हे तर अतिशय सुंदर असं जीवनाचं सार भगवान गोपाल कृष्णांच्या मुखातून अर्जुन ऐकतोय. पण ते सगळ्यांच्या कल्याणाचं आहे, सगळ्या माणसांच्या कल्याणाचं आहे. ते माणसांपर्यंत सगळं पोचलं पाहिजे. म्हणून वेद महर्षींनी काय केलं? हे जे गोपाल कृष्णाने जो उपदेश केला अर्जुनाला, तो उपदेश त्यांनी 700 श्लोकामध्ये ग्रथित केला, 700 श्लोकामध्ये लिहिला. कशासाठी? सगळे अर्जुन नाही आहेत म्हणून इतरांना तो समजावा, तो सोपा करण्यासाठी त्यांनी 700 श्लोकांमध्ये ती भगवद्गीता लिहिली. पण असं असताना सुद्धा ती संस्कृतमध्ये आहे. आणि त्यामुळे संस्कृत म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना भीती वाटते आपणाला. कारण संस्कृत ही अमृतवाणी असून सुद्धा, देववाणी असून सुद्धा आपण स्वतःच त्याच्यापासून दूर दूर जातो. आणि त्यामुळे ती संस्कृतमध्ये 700 श्लोकामध्ये असलेली भगवद्गीता सर्वसामान्यांनी फक्त देवाऱ्यामध्ये पूजेसाठीच ठेवली, ती वाचण्याचं धाडस करता आलं नाही. हे बघून
ज्ञानोबा माऊलींनी त्या 700 श्लोकांचं 9000 ओव्यामध्ये, मराठीमध्ये प्राकृत भाषेमध्ये 9000 ओव्यामध्ये ती भगवद्गीता आपण स्वतः लिहिली. आणि ती भगवद्गीता ती ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये 9000 ओव्यामध्ये प्रगट झालेली आपल्यासाठी. ज्ञानोबा माऊलींनी केवढं मोठं काम केलं, म्हणजे जीवन कसं जगावं हे ज्ञानोबा माऊलींनी भगवद्गीतेच्या आधारावरती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलं. आणि म्हणून जेवढे भगवान गोपालकृष्णांचे आपल्यावरती उपकार आहेत, किंबहुना तेवढेच उपकार ह्या ज्ञानोबा माऊलींचे आहेत. आणि म्हणून त्यांना माऊली म्हटलं जातं. त्यांचं हृदय माऊलीचं आहे. जो खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पडे दळो मैत्र जीवाची, असं म्हणणारी ज्ञानोबा माऊली. परंतु भगवान गोपालकृष्णांचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे. ते म्हणाले, मी अवतार का घेतलाय, तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी अवतार का धारण करतो ते सांगतायत. परित्राणाय साधूनाम, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी. आणि त्यांचं रक्षण करताना परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम, दुष्टांचं हनन करून मी सज्जनांचं रक्षण करणार आहे. इथे मजा एक अशी आहे, दुष्टांचं हनन करणं म्हणजे दुष्टांना मारायचं आहे. परंतु ज्ञानोबा माऊली म्हणतायत, जे खळांची व्यंकटी सांडो, ते म्हणतायत माणूस सगळे सारखेच आहेत, कारण ती देवाची अपत्य आहेत. माणूस दुष्ट का वागतो, त्याचा दुष्टपणा त्याच्या बुद्धीमध्ये असतो. म्हणून ज्ञानोबा माऊलीचं हृदय कळवळलं आणि ते सांगतायत, भगवान गोपालकृष्णासारखं सांगत नाही, परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांच्या बुद्धिमतला वाकडेपणा जाऊ नयेत, असं त्यांचं मागणं आहे. म्हणून ते माऊली झाले. परंतु भगवान गोपालकृष्णांचं रोखठोक उत्तर आहे. ते म्हणतायत, नाही, दुष्टांचं हनन केल्याशिवाय सज्जनांना चांगल्या प्रकारे जगता येणार नाही. म्हणून त्यांचं हनन हे निश्चितच आहे, केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. त्यांचं हनन ही हिंसा नाही आहे, ती सुद्धा अहिंसाच आहे, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आपल्या देशाचं स्वातंत्र्यसुद्धा आपणाला अहिंसेने मिळालेलं नाही. त्याच्यासाठी आपणाला किंमत मोजावी लागली आहे. हजारो क्रांतिकारकांना प्राणांचं बलिदान द्यावं लागलं आहे. रणवीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. त्यामुळे भगवान गोपालकृष्ण जेव्हा सांगतायत की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ते सांगतायत जेव्हा जेव्हा धर्माला उतरती कळा लागते तेव्हा मी प्रगट होत असतो. त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचरण समाजाला शिकवण्यासाठी मी उद्युक्त होत असतो, स्वतःला प्रगट करत असतो. आणि हा भगवान गोपालकृष्ण म्हणून तर आपणाला एवढ्या जवळचा वाटतो. आणि भगवद्गीता ही एखाद्या दीपस्तंभासारखी आहे. ती महाभारताच्या मधोमध दीपस्तंभासारखी उभी आहे. संपूर्ण महाभारतावर प्रकाश पाडते ती. आणि मजा अशी आहे की एका बाजूला 6 पर्व आहेत, दुसऱ्या बाजूला 12 पर्व आहेत. अशा अर्थाने ती मधोमध आहे. त्याशिवाय एका बाजूला 7 अक्षौणी सैन्य, दुसऱ्या बाजूला 11 अक्षौणी सैन्य, अशा प्रकारे ती मध्यभागी आहे. आणि अशा ठिकाणी ती प्रगट झालेली आहे. ती परमेश्वराने भगवान गोपालकृष्णांच्या मुखातून आपणाला मिळालेली आहे. आणि त्यामुळे तिचं श्रेष्ठत्व नुसतं तिचं पूजन करून आपल्या हाती काय लागणार नाही. तो जीवन ग्रंथ आहे, म्हणून तो सर्वांना आकर्षित करतो. ज्यावेळी ही ज्ञानेश्वरी जगातल्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झाली, तेव्हा कुठे जगाला समजलं की हे भगवद्गीतेतलं तत्त्वज्ञान किती श्रेष्ठ आहे. भारतीय विचार, भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती, भारतीय सभ्यता किती श्रेष्ठ आहे. आणि मजा अशी आहे मित्रांनो की भगवान गोपालकृष्णांनी जे काम केलेलं आहे ते पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत ह्या देशाला जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि
प्रभू रामचंद्रांनी काय केलं? उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत हा देश जोडलेला आहे, एका सूत्रामध्ये जोडलेला आहे. आणि त्यामुळे राम आणि कृष्ण ही आपली नुसती दैवत नसून ते आपले राष्ट्रपुरुष आहेत. त्यांनी आपली नाळ या देशाच्या संस्कृतीशी, या देशाच्या सभ्यतेशी, या देशाच्या परंपरेशी एवढी जोडून ठेवलेली आहे. म्हणून तर हा देश सगळ्या जगामध्ये आगळा वेगळा देश ठरतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा ह्या देशाचा उल्लेख करताना असं म्हटलं जातं की ह्या संपूर्ण देशाचा, संपूर्ण जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. अध्यात्म म्हणजे माणसाने कसं जगावं आहे, माणसाला विचार करायला प्रवण करणारा तू कोण आहेस. कारण हा प्रश्न सहसा माणसं विचारत नाहीत. परंतु जेव्हा गर्भ आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळी त्याचा स्वर तोच असतो, कोहम कोहम. तो विचारत असतो मी कोण आहे, मी कोण आहे. आणि बाहेर आल्यानं तो सोहम सोहम म्हणत असतो, म्हणजे तो मीच आहे असं. गर्भात असताना तो म्हणत असतो सोहम सहाहम, म्हणजे मी तोच आहे. परमेश्वराशी त्याचं नातं गर्भात असेपर्यंत व्यवस्थित असतं. एकदा गर्भातून बाहेर पडला की ते बाहेरचं सगळं जग बघितल्यानंतर तो प्रश्न करतो कोहम कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आईवडील त्याला फक्त नाव ठेवतात आणि त्याला सांगतात हे तुझं नाव आहे, हा तू आहेस. परंतु अध्यात्म मात्र काय सांगतं? अध्यात्म त्याला हळूहळू त्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू त्याला समजावत जातं की तू कोण आहेस. तू वाढदिवस साजरा करतोस. आपण सगळी माणसं वाढदिवस मजेत साजरा करतो, अगदी थाटामाटात. खा प्या आणि मजा करा, मौज मस्ती करा, हा आपला वाढदिवस झालेला आहे. पण मजा अशी आहे, आपण अध्यात्माची कास धरली की आपल्याला समजतं की आपण ज्याला आपण माणसाचं जीवन म्हणतो, हे जीवन म्हणजे फक्त एक छोटासा भाग आहे आपल्या जीवनाचा. संपूर्ण जीवनाचा एक छोटासा भाग आहे. कारण ज्यावेळी आपण परमेश्वरापासून, परब्रह्मापासून वेगळे झालो तेव्हा आपला प्रवास सुरू झाला. आणि तो किती प्रवास? 84 लक्ष योनीचा प्रवास केल्यानंतर आपल्याला हा देह मिळालेला आहे. म्हणजे आपण जो वाढदिवस साजरा करतो, जन्मदिवस साजरा करतो, तो फक्त ह्या जीवनातलाच आहे. म्हणजे ज्यावेळी पहिला श्वास सुरू होतो त्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण म्हणतो आपलं जीवन आहे. नाही, आपलं जीवन आपण परब्रह्मापासून वेगळं झाल्यापासून तो सुरू आहे. आणि ही यात्रा अशीच चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे सतत चालू आहे. एका योनीतून जन्माला यायचं, त्याच्यात मरायचं, पुन्हा दुसऱ्या योनीत जन्म घ्यायचा. सतत चालू आहे, सतत चालू आहे. ही प्रक्रिया थांबवण्यासाठी हा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. आणि त्यासाठी भगवद्गीतेचं महत्त्व आपल्याला त्यासाठी महत्त्वाचं आहे. ही भगवद्गीता आपणाला कर्मयोग शिकवते. प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण सांगतायत मला या त्रैलोक्यामध्ये करण्यासारखं काहीही नाही, तरीही मी, कर्तव्यच नाही मला आहे शिल्लक, तरीही मी कार्य कर्म करत राहतो. कारण कर्म केल्याशिवाय आपणाला जगता येत नाही. कर्म करावीच लागतात. कर्म हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, अविभाज्य भाग आहे. कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही असं भगवान गोपाल कृष्ण आपल्याला सांगतात. म्हणून ते म्हणतायत कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म केलंच पाहिजे, पण कर्म अशा पद्धतीने करा मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा न करता कर्म करा. कारण तुम्हाला अधिकार फक्त कर्म करण्याचाच दिलेला आहे. हे सगळं जग हे अगदी सुव्यवस्थित अशी रचना आहे. ते निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, तो चालविणारा कोणीतरी सूत्रधार आहे. आपण काही करत नाही, आपण काही करू शकत नाही, आपण काही जाणत नाही, आपण काय करणार आहोत. म्हणून अध्यात्म आपल्याला सांगतं तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता. एका कवी म्हणतो याचं कारण ते आहे, आम्ही काही करत नाही, आमच्याकडून तो करवून घेत असतो.
म्हणून अर्जुन जेव्हा गलित गात्र झाला, त्याने आपलं धनुष्य, गांडीव धनुष्य जमिनीवरतीच ठेवलं. तो म्हणाला, मला तो मोहामध्ये एवढा गुरफटला, समोर असणारे सगळे नातेवाईक बघून तो म्हणाला, यांना मारून यांच्या रक्ताने माखलेलं सिंहासन कशासाठी पाहिजे आपल्याला. तेव्हा भगवान गोपाल कृष्ण सांगतायत, तुझं कर्म हेच आहे, तू क्षत्रिय आहेस आणि मला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, यांचं निर्दालन करायचं आहे. कारण ज्यावेळी त्यांनी भर सभेमध्ये द्रौपदीच्या पदराला हात घातला, त्यावेळी यांचे मृत्यू निश्चित झालेले आहेत. ते फक्त तुझ्या बाणाच्या स्पर्शाची वाट बघतायत. तू मारणारा कोण आहेस? तू त्यांना जन्माला घातलेला नाही आहेस, मग तू मारणारा कोण आहेस? करता करविता मीच आहे. हे विश्वरूपाचं दर्शन त्याला घडवल्यानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की करता करविता हा परमेश्वरच आहे. आपण सगळे निमित्त मात्र म्हणून तो सांगतो त्या पद्धतीने जगायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवद्गीता हा पूजेचा ग्रंथ नाही, तर तो आचरणाचा ग्रंथ आहे. आणि हे आचरण करताना आपणाला विचारपूर्वक, आपणाला परमेश्वराने सत्सद बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीने विचार करणं गरजेचं आहे की आपण करतोय ती कृती करण्यापूर्वी विचार करायचा, कृती झाल्यानंतर नाही. कृती करण्यापूर्वी बुद्धीने विचार करायचा. सत्सद्बुद्धीचं उदाहरण देताना बऱ्याच वेळी राजहंसाचं उदाहरण दिलं जातं. या राजहंसाचं वैशिष्ट्य काय? दुधामध्ये पाणी घालून जर त्याच्यासमोर ठेवलं त्या राजहंसाकडे, तर तो काय करतो? त्याच्यातलं फक्त दूध प्राशन करतो आणि पाणी आमच्यासाठी, तुमच्यासाठी ठेवून देतो. नीर क्षीर विवेक बुद्धी, त्याच्यामध्ये ती बुद्धी आहे. तो पाणी आणि दूध यातल्यातला फरक जाणतो. आपणाला सुद्धा परमेश्वराने सत्सद विवेक बुद्धी दिलेली आहे. त्या विवेक बुद्धीच्या आधारे आपणाला प्रत्येक कृती करताना पहिल्यांदा विचार करायचा आहे, आपण करतोय ते बरोबर आहे की नाही. आणि म्हणून जीवनाबद्दल समजावताना भगवान गोपाल कृष्ण काय सांगतायत? 84 लक्ष योनींचा प्रवासाबद्दल ते काय सांगतायत? अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यान्नी भारत. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यान्नी भारत, अव्यक्तानी निधनानी एव तत्र का परिदेवना. ते काय सांगतायत माणसाला की तुझे जन्मदिवस साजरे करतोस, त्याच्या अगोदर तू कुठे होतास तुला कुठे माहिती आहे? अव्यक्तादिनी भूतानी, तुझा भूतकाळ, तुला माणसाचा जन्म मिळायच्या अगोदर तू कोणत्या योनीमध्ये होतास, कुठे होतास, कोणत्या स्थितीमध्ये होतास, हे तुला कुठे माहिती आहे? अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त मध्यान्नी भारत. म्हणजे अर्जुना, तुला फक्त एवढंच माहिती आहे, व्यक्त मध्यान्नी भारत. तुझ्या मानवी जीवनातला फक्त मधला भागच तुला माहिती आहे. अव्यक्तानी निधनानी एव तत्र का परिदेवना. हा देह सोडल्यानंतर तू कुठे असणार आहेस, कोणत्या स्थितीत असणार आहेस, हे सुद्धा तुला कुठे माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तू विचार करायचा नाही. हे नुसतं अर्जुनाला सांगितलेलं नाही, हे अर्जुनाच्या माध्यमातून आपणाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा अर्जुन भगवद्गीतेचं वर्णन करताना एक फार सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये काय म्हटलंय? भगवद्गीता काय आहे? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. काय म्हणताय त्या श्लोकामध्ये? की सर्वोपनिषदो गावो, सगळी उपनिषद या गायी आहेत. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः, या गायींचं दूध काढणारा हा साक्षात गोपाल कृष्ण आहे, दूध काढणारा. पार्थो वत्स सुधीर भोक्ता. पार्थ म्हणजे अर्जुन, हा त्या गायीचं वासरू आहे आणि तो अमृतासारखं ते दूध, गीतारूपी दूध तो प्राशन करतोय. आणि म्हणून हे दुग्धामृत जर अर्जुनाने प्राशन केलं आणि त्याला आपल्या कर्तव्याचं स्मरण झालं. आपलं कर्तव्य कोणतं आहे, आपलं काम काय आहे,
आपला धर्म कोणता आहे? धर्म म्हणजे बऱ्याच वेळा आपण आजकाल बरीच गडबड करतो. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असं म्हणतो. धर्म शब्दाचा दुसरा अर्थ आहे कर्तव्य. आणि हे कर्तव्य अर्जुन विसरला होता, म्हणून त्याला उभं करण्यासाठी ही भगवद्गीता सांगावी लागली. जसा जीवनाबद्दल भगवान गोपाल कृष्णाने सांगितलंय, तसं मरणाबद्दल सुद्धा एका श्लोकामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. ते काय म्हणतायत? मरण हा शब्द सगळ्यांना घाबरवणारा शब्द आहे. बरीच मंडळी मरण शब्द सुद्धा उच्चारत नाही, ते एवढे घाबरतात. पण या मरणाचा विचार असा आहे, ते मरणाचा वेळ झाला की त्याला विलंब लागत नाही. घटका भरली की निघालंच पाहिजे. तिथे अपील नाही, तिथे पर्याय दुसरा नाहीच. सगळं सोडून जावं लागतं. जसं आलो तसंच जावं लागतं. तरीही कलियुगातली माणसं किती भरभरून सगळं जमा करत बसतात. म्हणून अध्यात्म अशा माणसांना बघून अध्यात्माला कीव येते. या माणसांना कशासाठी जगायचं हे समजत नाही. म्हणून त्यांनी भगवद्गीता वाचावी असं साधू संत सांगतात. भगवद्गीतेचं आचरण करावं, निदान वाचावं. वाचता वाचता कधीतरी ते खाली उतरेल. मग ह्या मरणाबद्दल भगवान गोपाल कृष्ण काय सांगतायत, किती सोपं करून सांगतायत बघा. ते म्हणतायत, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपडानी. तथा ज्याप्रमाणे माणूस जुनी झालेली वस्त्र टाकून देतो, तसं शरीर जीर्ण झालं की ते शरीर जीर्ण झाल्यानंतर ते आत्म्याला वाटतं की आता ह्या शरीराचा फारसा उपयोग आपल्याला नाही आहे. या शरीराने आपण काही करू शकत नाही. त्यामुळे तो आत्मा आपण जितक्या सहजतेने जुनं वस्त्र टाकून देतो आणि नवीन धारण करतो, तसा तो गलित गात्र झालेला आत्मा आपलं ते जीर्ण झालेलं, शीर्ण झालेलं, थकलेलं, भागलेलं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. याला मरण म्हटलेलं आहे. म्हणजे मरणाची व्याख्या, मरणाची भीती किती सहजपणे भगवान गोपाल कृष्णाने आपल्या मनातून घालवलेली आहे. त्यामुळे भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक, त्याच्यातला प्रत्येक शब्द जर आपण समजून घेतला, त्याला नुसतं समजणं नाही आहे, पुन्हा पुन्हा वाचन केल्यानंतर आपणाला एक नवीन नवीन अर्थ उलगडत जातो. तो समजायला लागतो थोडा थोडा. समजल्यानंतर तो आचरणात जोपर्यंत आणत नाही, तोपर्यंत आपल्या हाती तसं काही लागू शकत नाही. आणि म्हणून श्री भगवद्गीता हा नुसता बोलण्याचा विषय नाही, तो सांगण्याचा विषय नाही, तर तो आचरणाचा विषय आहे. आणि भगवद्गीता आपल्याला कठीण वाटते संस्कृतमधली, तर ज्ञानोबा माऊली आपल्या मत्तीला उपस्थित आहेत. ते सांगतायत भगवद्गीतेचा अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि मराठीमध्ये, प्राकृतमध्ये त्यांनी ती भगवद्गीता लिहिली. पण इथेही मजा आहे. त्यांनी जरी आमच्यासाठी ती भगवद्गीता लिहिली, तरी ती थोडी थोडी समजायला सुद्धा पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ती वाचताना आपणाला थोडी थोडी समजायला लागते. पदव्युत्तर शिक्षणामध्ये तर अभ्यासावी लागते. ती अभ्यासून सुद्धा ती नीट समजत नाही. त्या मानाने आपले वारकरी किती भाग्यवान आहेत. ते ज्ञानेश्वराची पारायणं करतात. नवे नवे वारीतलं त्यांचं देहभान विसून परमेश्वराची तादात्म्य होणं हे पाहिल्यानंतर ते ज्ञानेश्वरी जगतात असंच आपणाला म्हणावं लागेल. म्हणून हा परमेश्वर आपणाला जो विविध रूपामध्ये भेटत असतो, तो आपणाला सांगत असतो की मी तुमच्या बरोबर आहे, फक्त माझं स्मरण ठेवा. मनामध्ये माझं स्मरण करा, हाताने तुमचं काम करा. पण तेवढं सुद्धा करायला माणसं तयार नसतात. एका विचारवंताने आजच्या जीवनाबद्दल फार सुंदर सांगितलंय. तो म्हणतो बघा, सोमवारी माणसाचा जन्म होतो, मंगळवारी तो शिक्षण घेतो. सोमवारी जन्म झाला, मंगळवारी त्याचं बारसं होतं, बुधवारी त्याचं शिक्षण होतं,
शिक्षण झाल्यानंतर गुरुवारी त्याला नोकरी मिळते, तो नोकरी शोधतो, नोकरी मिळते त्याला. शुक्रवारी त्याचं लग्न होतं, कारण नोकरीनंतर छोकरी शुक्रवार. आणि शनिवारी मुलं होतात, आणि मुलं झाल्यानंतर रविवार त्याचा जाण्याचा दिवस उगवतो. एवढं माणसाचं जीवन जवळजवळ यांत्रिक पद्धतीने माणूस जगायला लागला आहे. आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की प्रजापिता ब्रह्मदेवाने चिंता का केली होती. या कलियुगामध्ये आपल्याला हे जाणवतंय. आणि म्हणून आपण हे जे आपले धर्मग्रंथ आहेत आणि भगवद्गीतेसारखा जीवन ग्रंथ असू देत, तुकारामांची गाथा असू नयेत, समर्थांचा दासबोध असू नयेत, आपणाला जीवनाचं मार्गदर्शन याच्यातून मिळत असतं. आणि हे आपलं केवढं भाग्य आहे. जगामध्ये असा एकही देश नाही ज्यामध्ये माणसाला आदर्श जीवन पद्धतीचं शिक्षण दिलं जाऊ शकतं. आणि आपण वेड्यासारखे आपलं एवढं धन, अलौकिक धन आपल्याला ऋषीमुनीने दिलेलं असताना सुद्धा पश्चिमेकडून येणाऱ्या ह्या वावटळीमध्ये आपण जगायचं विसरत चाललो. खा, प्या, मजा करा आणि आयुष्यभर कार्निवल करत राहा, ही जगण्याची खरी पद्धत नाही. आणि म्हणून भगवद्गीता ही आपल्यासाठी याच्यासाठी जीवन ग्रंथ म्हटलेला आहे. आणि म्हणून भगवद्गीतेबद्दल जो आदर सगळ्या जगामध्ये आहे तो याच्यासाठी आहे. या भगवद्गीतेतून आपल्याला जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. त्याचबरोबर जीवनातली वाटचाल करण्यासाठी आपल्याला दिशा सापडते. त्याचबरोबर आपलं जीवन अर्थपूर्ण कसं सजवावं ते आपल्याला समजायला लागतं. आणि भगवान गोपाल कृष्ण हे असे आहेत ज्यांनी आपणाला जीवनभर हे शिकवलं, देणाऱ्याने देतच जावे, घेणाऱ्याने घेतच जावे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. भगवद्गीता आपल्याला हे सांगतोय की जगताना फक्त स्वतःचा विचार करायचा नाही, स्वतःसाठी जगायचं नाही, तर आपण जगताना दुसऱ्यांना जगायला सहकार्य करायचं, मदत करायची, त्यांना मदत करायची, त्यांचं जीवन सुंदर होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. ह्याला खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन म्हणतात. आणि म्हणून भगवद्गीता आपणाला त्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भगवद्गीतेसारखा आपणाला पूर्णपणे कवेत घेणारा, प्रेमाने आपणाला समजावणारा ग्रंथ दुसरा नाही असं मला वाटतं. तेव्हा साधू संतांनी आपणाला ही जी संधी दिली, आज आपला कार्तिकी एकादशीचा दिवस आहे. किती सुंदर योगायोगात जुळून आलेला आहे. कार्तिकी एकादशी म्हणजे शैव आणि वैष्णव यांचा सुंदर समन्वय साधणारा पांडुरंग पंढरपूरमध्ये आपली सगळ्यांची वाट बघतोय. आपणाला जीवनाचं कर्म, जीवनाचं वर्म आणि जीवनाचा धर्म समजावण्यासाठी. ते आपण ह्या सुमुहूर्तावर मला जी संधी ह्या निमित्ताने मिळाली, यथाशक्ती यथामती मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी जे वदवलं ते त्या परमेश्वराचं होतं, ते त्याच्या चरणी अर्पण करून इदम न मम असं म्हणून मी थांबतो. धन्यवाद.